हल्ली कधी ऊन, कधी पाऊस असं वातावरण आहे आणि त्यात मुलं असो किंवा मोठे हमखास आजारी पडतात. तर अशा वेळेस जेव्हा तोंडाला चव नसते, अंगात ताप मुरलेला असतो, काही खाऊशी वाटत नाही, त्यावेळेस अद्रक लसणाचा भात आणि त्यासोबत टोमॅटोचं गरमागरम सार हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. चला तर मग आजारपणामध्ये तोंडाला चव आणि शरीराला पौष्टिकता देणारा अद्रक लसणाचा भात तयार करूयात. सर्वात आधी तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायची आहे. मी इथे मुगाची डाळ वापरली आहे. डाळ नाही वापरली तरीही चालेल. त्याचसोबत अद्रक आणि लसूण ताजा कुटून घेतलेला आणि फोडणीसाठी तूप. डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देऊयात. तूप घालायचं 1 ते 2 चमचे. त्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेला तो घालायचा. छान परतवून घ्यायचा आणि डाळ आणि तांदूळ घालायचं. तांदूळ आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं, हलवून घ्यायचं आणि झाकण लावून ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. मुलांसाठी बनवत असताल, जी लहान असतील तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि खिचडीची जी कन्सिस्टन्सी असते तशी बनवायची. आता कुकरची वाफ गेली की कुकरचं झाकण उघडायचं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं. आणि अगदी कमी वेळेत पण पौष्टिक आणि चव देणारा आपला अद्रक लसणाचा भात तयार आहे. भाताबरोबरच टोमॅटोचं सार, पालकाचं सूप किंवा कुठलंही सूप तुम्ही पेअर करू शकता. आणि अशा प्रकारे अगदी झटपट आणि तापेमध्ये काहीच खाऊ वाटत नसेल तर हा अद्रक लसणाचा भात नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. तसंच यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. बाय.